नमस्कार मित्रांनो, तर आपला मासावी लासावी मधला हा शेवटचा व्हिडिओ आहे. ठीक आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण 2019 ते 2022 या दरम्यान SSC ला जे काही मासावी व लासावी याच्यावर जे काही प्रश्न पडले ते बघणार आहे. याच्यातले बरेचसे प्रश्न आपण ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. ठीक आहे. आता जे मला वाटतं बहुत जे महत्वाचे आहे ते आपण इथं करणार आहे. रिपीटेड क्वेश्चन मी घेतलेले नाहीये, हे लक्षात घ्या. ठीक आहे. काही सिलेक्टिव्ह क्वेश्चन आपण इथं कव्हर करणार आहोत, हे पण तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं की पहिला प्रश्न पहा, तुम्हाला पहिला प्रश्न विचारला दोन संख्यांची बेरीज 342 आहे आणि त्यांचा मासावी किती आहे? तुम्ही म्हणा सर त्यांचा मासावी 19 आहे. तर अशा किती संख्यांच्या जोड्या आहेत? म्हणजे तुम्हाला विचारलं अशा किती संख्यांच्या जोड्या आहेत ज्यांचा मासावी काय आला पाहिजे? 19 आला पाहिजे आणि त्या दोन संख्यांची बेरीज किती आली पाहिजे? 342 आली पाहिजे. मग आता हा प्रश्न कसा सोडवणार ते लक्षात घ्या. ठीक आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय का मासावी म्हणजे सगळ्यात मोठा कॉमन घटक. ठीक आहे. दिलेल्या संख्यांमधला सगळ्यात मोठा कॉमन घटक. बर, आता मला काय करायचंय, त्या दोन संख्या जर आपण x आणि y मानल्या, बरोबर ना, त्या दोन संख्या जर आपण x आणि y मानल्या तर साहजिकच ह्या दोघांमध्ये मासावी असणार म्हणजे असणारच आहे. म्हणजे त्या दोन संख्या दुसरं तिसरं काही नसून 19x आणि 19y असणार आहे. कारण दोन्हीमधचा जो काही मासावी आहे तो 19 आहे, म्हणजे दोघांमध्ये कॉमन संख्या 19 असणार आहे. मग आता साहजिकच ती संख्या जी असणार आहे पहिली 19x असणार आहे आणि दुसरी संख्या 19y असणार आहे. या दोघांची बेरीज त्यांनी सांगितलंय 342 आहे. किती आहे? 342. आता मी जर इथं 19 कॉमन जर काढले तर तुम्ही म्हणा सर 19 कंसामध्ये लिहा x प्लस y बरोबर किती असणार आहे? 342. आता पुढे जर मी तुम्हाला म्हणलं का 19 इथे गुणाकारामध्ये पूर्ण कंसाला, आता हे जे काही 19 आहे ज्यावेळेस बरोबरच्या पलीकडे जाईल त्यावेळेस काय होईल ते, तर त्यावेळेस भागाकार होईल. पण आपल्याला थोड्याशा पेपरच्या दृष्टीने स्टेप कमी करणं गरजेचं आहे. 19 1 19 डायरेक्ट भागला तरी चालेल. 19 1 19 खाली किती उरले? 15. 152 झाले. 19 8 152. म्हणजे मला याच्यावरून एक समजलं का x अधिक y यांची बेरीज किती आली? 18. आता आपल्याला यांना अशा संख्यांमध्ये विभागायचं आहे का ज्याची बेरीज पण 18 आली पाहिजे आणि ज्याचा मासावी पण 19 आला पाहिजे आणि बेरीज पण किती आली पाहिजे? 342. जसं की तुमची पहिली जोडी काय होईल, तर तुम्ही मला मी सांगणार का पहिली जोडी होईल 1 आणि 17. काय होईल? 1 आणि 17. आता 1 आणि 17 म्हणजे तुम्हाला मी आता जर क्रॉस चेक करून दाखवण्याची वेळ आली तर मी असं सांगू शकतो तुम्हाला का 19 ना 1 ला गुणा, कारण काय 19 मासावी आहे तर तुम्हाला दोन्ही संख्या याला 19 ना गुणावं लागेल आणि याला पण 19 ने गुणावं लागेल. त्या दोघांची बेरीज केल्यानंतर तुम्हाला ती 342 आली पाहिजे. किती आली पाहिजे? 342. जसं की मी क्रॉस चेक करून दाखवतो. 1 गुणाकारामध्ये 19 आणि 17 गुणाकारामध्ये 19. तर 19 1 19, 17 गुणिले 19 म्हणजे 17 9 100 किती झाले? तर 17 9 153. आजचे किती गेले? 15 गेले. 17 1 17, 17 आणि 15 32 झाले. आता ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती बरोबर किती यायला लागली? मला सर ती बरोबर यायला लागली 342. ठीक आहे. तर ही आपली पहिली काय झाली? ही आपली पहिली जोडी झाली. ठीक आहे. आता जर तुम्हाला मी म्हणलं 2 आणि 16, आता जर यांचा विषय घेतला आपण 2 आणि 16, कारण 2 आणि 16 ची पण बेरीज किती आहे? 18 आहे. पण ज्या वेळेस तुम्ही 2 गुणाकारामध्ये 19 देणार आणि 16 गुणाकारामध्ये 19 देणार तर यांची बेरीज 342 येणार आहे. यांची बेरीज 342 येणार आहे. पण इथं त्याचा मासावी बदलतो. मासावी काय येणार आहे? 19 दुने 38. इथं पण काय होणार आहे? 16 आहे तर 16 तुला आपण आणखी 2 बाजूला काढू शकतो. तर 19 दुने 38 होईल. म्हणजे मासावी 19 राहतो का? तर मासावी 19 राहत नाही. म्हणजेच मला सांगायचं एक तात्पर्य काय आहे, तर ह्या ज्या जोड्या आहे ना या तुमच्या समसंख्यांच्या नकोय. जसं की 2 16, जसं की 4 14 अशा जोड्या नकोय. मग 1 17, त्याच्यानंतर मग आता दुसरी जोडी लिहिली मी, समजा 3, समजा काय 3 आणि 15 ही दुसरी जोडी झाली. त्याच्यानंतर काय येईल? तर तुम्ही म्हणा सर 7 आणि 11. तर ह्या 3च जोड्या आहे. काय आहे? ह्या 3च जोड्या आहे. तर ज्यांचा मासावी 19 आहे आणि लासावी 342 आहे. म्हणजे तुमचं ऑप्शन नंबर काय आहे? 2 आहे. काय तुमचं ऑप्शन नंबर 2 आहे. प्रश्न व्यवस्थित समजला असेल. 2 16 मी का नाही घेतले? कारण हे दोन्ही संख्या सम आहे.
या दोन्ही संख्या सम असल्यामुळे आणखीन 2 कॉमन येतोय. 2 कॉमन आल्यानंतर मसावी तुमचा बदलतोय. मसावी बदलतो म्हणजे 19 ऐवजी 38 होतोय. हे लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता तुम्हाला सांगितलं 273, 312, 351 या संख्यांचा मसावी काय आहे? x आहे. तर x हा टिंब ते टिंब दरम्यान असेल. म्हणजे आपल्याला ते x म्हणजे थोडक्यात मसावी काढायचा आहे. या ज्या काही संख्यांचा काय करायचं आपल्याला मसावी, तो काय दिलाय इथं? x दिलाय. आपण मसावी शोधू. जसं की बघा 273, त्याच्यानंतर काय आहे 312, त्याच्यानंतर काय आहे 351. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे 351 आहे. ठीक आहे. आता यांचा आपल्याला काय करायचं आहे? आधी मसावी शोधू. 3 ने भाग जातोय प्रत्येकाला. 3 ने भाग द्या. तुम्ही म्हणा सर 3 9 27, 3 1 3, 3 1 3, 3 0 0, 3 चौक 12. त्याच्यानंतर 3 1 3, 3 1 3 पुढे करायला तर पहा परत 3 1 3, खाली किती उरले? 2, 3 7 21. आता कशाने भाग जाऊ शकतो? तर तुम्ही म्हणा सर आता पहा 91, 104 आणि 117 कशाच्या पाड्यात आहे? 3 5 65, 13 78, 3 7 91 म्हणजे 13च्या पाड्यात आहे. मग इथं 13 ने परत भाग देईन प्रत्येकाला. पहा 13 7 91, 13 8 104, 13 9 117. आता परत भाग जाईल का? तर आता परत भाग जाणार नाही. म्हणजे 3 ने पण प्रत्येकाला भाग गेला, 13 ने पण प्रत्येकाला भाग गेला. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार 13 गुणिले 3, 13 39. हा 39 तुमचा मसावी आहे. तुमचा मसावी म्हणजेच हा काय तुमच्याकडं x आहे. मग हा कोणाच्या दरम्यान आहे? मला सर 39 हे 35 आणि 40 यांच्या दरम्यान आहे. तुम्ही काय म्हणणार? तर सर हे जे काही x आला, तो जो काही मसावी आला, तो 39 कोणाच्या दरम्यान आहे? 35 आणि 40. तुमचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 35 व 40. व्यवस्थित प्रश्न समजला असेल असं मी आता गृहीत धरतोय. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता दोन धनसंख्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे? तर हा मसावीच्या 13 पट आहे. तर आता आपण याला गुणोत्तरात घेऊन सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. जसं की बघा मी कसं करणार आहे, इथे लिहिलं मसावी, ठीक आहे, आणि इथे घेतो मी लसावी. कारण मसावी आणि लसावी यांचं मी आता घेतोय गुणोत्तर. आता समजा मसावी मला माहित नाही किती येते, तर मी मसावी मानतो 1 आहे. किती आहे? 1 आहे. तर लसावी काय असणार आहे? त्यांनी सांगितलं का लसावी हा मसावीच्या 13 पट आहे. मग 1च्या 13 पट म्हणजे किती असणार आहे? 13 असणार आहे. म्हणजे लसावी आणि मसावी यांचं गुणोत्तर किती आलं? तुम्ही म्हणा सर लसावी आणि मसावी यांचं गुणोत्तर आहे 13:1 आहे. पुढे काय सांगितलंय? लसावी व मसावी यांची बेरीज 252 आहे. मग आता मी जर तुम्हाला म्हणलं का यांची बेरीज किती आहे? तुम्ही म्हणा सर टोटल यांची बेरीज आहे 14. किती आहे? टोटल 14 बेरीज आहे. आणि ह्या 14 ची किंमत किती आहे? तुम्ही म्हणा सर 252 आहे. किती आहे? 252. म्हणजे 14 ची किंमत 252 आहे. याच्यावरून एकाची किंमत काढा. 14 1 14, 14 1 14, खाली किती उरले? 11 उरले. 112 झाले. तर 14 किती? तर 14 8 112. मग 14 8 112 म्हणजे एकाची किंमत किती आली? तर एकाची किंमत आली 18. पुढे काय सांगितलंय तुम्हाला? तर त्यातील एक संख्या 54 असल्यास दुसरी संख्या माहित करा. बर, एक संख्या काय तुमच्याकडे 54 आहे, तर दुसरी संख्या माहित करायची. बरं, आता आपल्याला एकाची किंमत किती आली? 18 आली. त्याच्यावरून मसावी किती आला? तुम्ही म्हणा सर याला गुणाकारामध्ये 18 करा. 18 1 18, मसावी आला 18. मग लसावी किती येणार आहे? तुम्ही म्हणा सर याला गुणिले 18 करा. मग आता लसावी किती असणार आहे? 13 गुणिले 18, 18 3 54, आजचे गेले 5, 18 1 18, 18 आणि 5 झाले 23. म्हणजे लसावी आला 234. मग आता तुम्हाला काय सांगितलंय का एक संख्या 54 आहे. बरं, एक संख्या 54 आहे ना. मग आता तुम्हाला एक फॉर्म्युला आठवत असेल का? एक पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर काय असतो? मसावी गुणिले लसावी असतो. मसावी गुणिले काय असतो? लसावी. हे आपल्याकडं हे आपण बेसिक लेक्चर मध्ये किंवा हे सगळं आपण पाहिलेलं आहे. मग आता पहिली संख्या काय आहे? तर पहा एक संख्या 54 आहे. 54 गुणाकारामध्ये दुसरी संख्या शोधायची आहे. बरोबर, मसावी किती आहे? 18. गुणाकारामध्ये लसावी किती आहे? तर लसावी आहे 234. आता भाग देऊ शकता. कशाने देईल? कशाने जाईल? 18 1 18, 18 3 54, 3 1 3, 3 7 21, 2 उरले, 3 8 24. म्हणजे जी काही तुमच्याकडे दुसरी संख्या आहे ती किती आहे? तर तुम्ही म्हणा सर ती 78 आहे. किती आहे? 78 आहे. म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर किती आहे? 2 आहे.
प्रॉब्लेम समजला का मी कसा सोडवलाय पुन्हा एकदा समजून सांगतो. जसं की मी मसावी आणि लसावीचं काय घेतलंय, गुणोत्तर घेतलंय. मग मसावी आणि लसावीचं गुणोत्तर का घेतलं, कारण त्यांनी सांगितलं का दोन धन संख्यांचा लसावी हा मसावीच्या 13 पट आहे. मसावी आपण 1 मानला, लसावी त्याच्या 13 पट मानला, म्हणजे एकाच 13. म्हणजे थोडक्यात लसावी आणि मसावी यांचं गुणोत्तर आलं 13 से. पुढे सांगितलं का मसावी आणि लसावींची बेरीज 252 आहे. मी ह्या गुणोत्तरांची बेरीज केली, ती आली 14, आणि हे 14 ची किंमत प्रश्नात सांगितली 252 आहे. याच्यावरून आपण एकाची किंमत काढली, ती आली 18. एकाची किंमत 18 आल्यामुळं एकला आपण 18 ने गुणलं तर मसावी आला 18, 13ला आपण 18 ने गुणलं तर लसावी आला 234. मग आपल्याकडे आणखीन एक फॉर्म्युला म्हणा किंवा आपल्याला एक गोष्ट माहिती आहे का, दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी असतो. त्यातली पहिली संख्या तुम्हाला प्रश्नात दिली 54 आहे, दुसरी संख्या काढायची आहे, मसावी 18 आलाय, लसावी 234 आलाय. ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन करताल त्यावेळेस तुम्हाला दुसरी संख्या 78 मिळेल. ठीक आहे, नेक्स्ट पहा. ती लहानात लहान संख्या माहित करा जिला, आता पहा, जिला 1014 मध्ये मिळवले, म्हणजे 1014 मध्ये मिळवायची आणि ती लहानात लहान संख्या, आणि खाली ऑप्शन पहा 54, 8, 6 आणि 10. म्हणजे तिला जर आपण ती लहानात लहान संख्या पाहिजे आपल्याला, जिला आपण 1014 मध्ये मिळवलं, तर काय सांगितलं त्यांनी, तर 3, 4, 5 आणि 6 ने निशेष भाग जातो. निशेष भाग जातो म्हणजे बाकी शून्य उरते, भाग पूर्ण जातोय. आता मला सांगा, सगळ्यात महत्वाचं इथे डोकं लावायची गरज नाहीये. काय गरज नाहीये तुम्हाला सांगतो, हा प्रश्न कसा सोडवायचा. सगळ्यात महत्वाचं का पहा, 3 ने पण भाग जातो. आता याच्यात एखादी संख्या असणार आहे जी मिळवल्यानंतर 3 ने पण भाग जातोय, 4 ने पण भाग जातोय, 5 ने पण भाग जातोय आणि 6 ने पण भाग जातोय. मला सांगा, 5 ने भाग जाण्यासाठी 5 ची कसोटी आपल्याकडे माहित पाहिजे, एकक स्थानी काय पाहिजे, 5 किंवा 0 पाहिजे. मग आता मला सांगा, मी जर 1014 मध्ये 54 मिळवले, तर हे 4 आणि 4 किती होतात, तर एकक स्थानी 8 होतात. एकक स्थानी 5 किंवा 0 तो का नाही येत, म्हणजे हा ऑप्शन गेला. त्याच्यानंतर 1014 मध्ये जर मी 8 मिळवले तर 1022 होतात. एकक स्थानी 0 आला का, नाही आला, हा ऑप्शन गेला. जर मी 1014 मध्ये 10 मिळवले तर 1024 होतात, ज्याला 5 ने पुरा भाग जात नाही, हा ऑप्शन गेला. राहिला एकच ऑप्शन, तेच उत्तर आहे तुमचं 6. जर तुम्ही 6 मिळवले तर तुमचं टोटल 1020 उत्तर येईल. 1020 ला 3 ने पण पुरा भाग जातो, 2 ने 3, 4 ने पण पुरा भाग जातो, शेवटचे 2 अंक 20 आहे, 5 ने भाग जातो, 6 ने सुद्धा भाग जातो. तर हे प्रश्न असे सोडवायचे असतात. हे तुम्हाला फक्त मी एक्झामचा अप्रोच सांगतोय. ठीक आहे, का पेपरला गेल्यानंतर क्लिअर कसं करायचंय, नाही तर उगाच जाऊन मसावी लसावी किंवा वेगळे काहीतरी डोकं लावण्यात काही मजा नसते, कारण आपल्याला टाइम खूप महत्वाचा असतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता पहा, 165, 297, 495 यांचा लसावी आणि मसावी अनुक्रमे काय एक्स व वाय आहे. तर एक्स भागिले वाय बरोबर किती, म्हणजे आता तुम्हाला काय करायचंय, लसावीला मसावीने भाग द्यायचा आहे. ठीक आहे, मग आपण आता इथं लसावी आणि मसावी काढून घेऊ. आता लसावी आणि मसावी काढून घेण्या अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला ही माहित पाहिजे, लसावी बरोबर काय आहे, तर तुम्ही म्हणा सर लसावी बरोबर मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार, असामायिक अवयवांचा गुणाकार. आता हे लिहिण्यामागे कारण काय त्याचं पण सांगतो. का सगळ्यात मोठा किंवा आपल्याला हा प्रश्न खूप लेंदी प्रकारे नाही सोडवायचा, आपल्याला एकदम शॉर्टकट सोडवायचा आहे. आता तुम्हाला सांगितलं काय, का तुम्हाला सांगितलं लसावी आणि मसावी अनुक्रमे काय एक्स आणि वाय, म्हणजे एक्स भागिले वाय काढायचं आहे. म्हणजेच काय करायचंय रे, तर लसावी भागिले काय करायचंय, तुम्हाला मसावी करायचंय, बरोबर आहे का नाही. आता लसावी म्हणजे काय, तुम्ही म्हणा सर लसावी म्हणजे मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. त्याला जर मी भाग दिला कशाने, मसावीने, भागिले काय मसावी, तर मसावीला मसावी काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजे आपल्याला काय करायचं, फक्त असामायिक अवयवांचा काय करायचा आहे, गुणाकार शोधायचा आहे. कसा काढायचा ते पण पहा. 165 आहे, मी लिहिले 165, परत किती आहे 297 आहे, परत किती आहे 495 आहे. ठीक आहे, मग आता याला कशाने भाग देऊ शकतो, तर आता पहा याला भाग देऊ शकतो 5 आणि 1 6 6 6 12, म्हणजे 3 ने भाग देऊ शकतो. मी जर 3 ने भाग दिला तर 3 5 15, 1 उरला, 3 5 15, 3 9 27, परत किती उरले, तुम्ही म्हणा सर 2 उरले, परत 3 9 27, परत पहा 3 1 3, खाली किती उरला, 1 उरला, 19 झाले.
आता 19 झाले, 3 सक 18, 1 उरला, 3 पाचे 15, परत 11ने भाग देऊ शकतो, परत 11ने भाग द्या, 11 पाचे 55, 11 9 99, 11 1 11, खाली किती उरले, 5 उरले, 11 किती, 11 पाचे 55. ठीक आहे. आता पहा अजून कशाने भाग जातो, 5 ने भाग जातोय, तर 5 ने भाग द्या. जर 5 ने भाग दिला तर काय होईल, 5 1 5, 9 तसेच, 5 त्रिक 15. अजून कशाने भाग जातो, तुम्ही म्हणा सर 9 आणि 3 म्हणजे 3 ने भाग जातो, तर 3 ने भाग द्या, 1 तसाच, 3 त्रिक 9, 3 1 3. मग आता तुम्हाला कळलं का हा काय तुमचा मसावी. 11 ने पण प्रत्येकाला भाग गेला, 3 ने पण प्रत्येकाला भाग गेला, 11 गुणाकारामध्ये 3, 11 3 33, हा तुमचा काय आहे, मसावी. मग मला सांगा, हा जर मसावी असेल, आताच मी सांगितलं का मसावीला मसावी कॅन्सल होणार आहे, ते आपल्याला येणारच नाहीये मसावी. फक्त काय करायचंय आपल्याला, तर आपल्याला फक्त असामायिक अवयवांचा गुणाकार शोधायचा आहे. 5 गुणिले 3 गुणिले 3, 5 त्रिक 15, 15 त्रिक 45, म्हणजे आपलं उत्तर किती आहे, आपलं उत्तर आहे 45. काय आपलं उत्तर 45. हे पहा, 5 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 3, तर किती आलं उत्तर 45. हे असामायिक अवयव आहे, 5 3 3. आता एखाद्याला समजत नसेल तर मी सांगतो काय करायचं. हा झाला तुमचा मसावी, 3 गुणिले 11, 11 3 33. लसावी काय असणार आहे, तर तुम्ही म्हणा सर लसावी बरोबर 3 गुणाकारामध्ये 11 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 3, एवढा काय तुमचा लसावी. आता त्याला कशाने भाग द्यायचा आहे, मसावीला. मसावी किती आला आहे तुमचा, 11 3 33, 11 3 33, 11 3 33. शेवटी काय झालं, ते चालू उत्तर 5 त्रिक 15, 15 त्रिक 45. तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा जाऊ शकता. ठीक आहे. तर हे थोडेसे कन्सेप्ट आहे जे तुमचे क्लिअर असणं गरजेचं आहे. तुमची जर कन्सेप्टवर मजबूत पकड असेल तर तुम्ही हे प्रश्न काही सेकंदामध्ये, म्हणजे जे तुम्हाला पेपरला जे काही वेळ दिला आहे त्याच्या आतमध्ये तुम्ही त्याला सोडवू शकता. जसं की नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता पहा, पहिल्या 4 मूळ संख्यांचा लसावी. बरं, पहिल्या 4 मूळ संख्या कोणत्या आहेत, तर पहिल्या 4 मूळ संख्या आहेत 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 5, नंतर काय आहे 7. आता मी तुम्हाला सांगितलं का मूळ संख्यांचा लसावी, आपलं पहिल्याच क्लासला झालंय का मूळ संख्यांचा लसावी काय असतो, तर मूळ संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. मग 7 5 35, 35 दुने 70, 70 त्रिक 210. तर लसावी किती झाला, तर पहा मूळ संख्यांचा लसावी, आता इथे लिहितो मी लसावी. मूळ संख्या काय 2 3 5 आणि 7, कारण पहिल्या 4 मूळ संख्या म्हणते, तर पहिल्या 4 मूळ संख्यांचा लसावी किती आहे 210. पुढे काय सांगितलं, पहिल्या 3 संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या लिहायला पाहिजे, आता तुम्हाला संख्यांचं नॉलेज पाहिजे. आता संयुक्त संख्या कोणत्या आहे, तर पहिली संयुक्त संख्या आहे 4, त्याच्यानंतर कोणती आहे 6, त्याच्यानंतर कोणती आहे 8, कोणती आहे 8. पहा, पहिली 4 आहे, नंतर 6 आहे, नंतर 8 आहे. आता यांचं काय सांगितलंय, तर यांचं सांगितलंय तुम्हाला काय मसावी. बरं, यांचा मसावी काय, तर 4 ला 6 ला आणि 8 ला कशाने भाग जातो, 2 ने जातो. तर यांचा मसावी किती आहे, तुम्ही म्हणा सर यांचा मसावी 2 आहे. ठीक आहे, किती आहे 2 आहे. आता तुम्हाला त्यांचं गुणोत्तर घ्यायचंय, म्हणजे लसावी, मूळ संख्यांचा लसावी आणि संयुक्त संख्यांचा मसावी. मूळ संख्यांचा लसावी आणि संयुक्त संख्यांचा मसावी यांचं गुणोत्तर घ्यायचंय. मूळ संख्यांचा लसावी 210 आणि संयुक्त संख्यांचा मसावी 2. 2 ने भाग जातोय, भाग द्या, बे 1 बे, 210 चे निम्मे 105. तर उत्तर काय पाहिजे, 105 1, म्हणजे पहिला ऑप्शन पाहिजे 105 1. ठीक आहे, काय पाहिजे ऑप्शन तुमचा 105 1 पाहिजे. तुम्हाला मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येचे फक्त 2च अवयव पडतात त्यांना काय म्हणतो आपण, मूळ संख्या म्हणतो. आणि संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्येचे 3 किंवा 3पेक्षा जास्त अवयव पडतात त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. एवढंच लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता पहा, ती लहानात लहान संख्या कोणती ज्यामध्ये 18 मिळवले असता येणाऱ्या बेरजेला, 18 मिळवले असता येणाऱ्या बेरजेला 28, 36 आणि 45 ने निशेष भाग देईल. म्हणजे अशी आपल्याला लहानात लहान संख्या शोधायची आहे, त्याच्यामध्ये किती मिळवायचे आपल्याला, 18 जर मिळवले, 18 जर मिळवले तरच 28, 36 आणि 45 ने भाग जाईल. हा प्रश्न पण ऑप्शननेच घ्यायचा आहे आपल्याला. जसं की बघा, मला सांगा 45 ने भाग जाण्यासाठी त्या संख्येला कितीने भाग गेला पाहिजे, तुम्ही म्हणा सर 9 ने भाग गेला पाहिजे आणि 5 ने भाग गेला पाहिजे. ठीक आहे, मी जर याच्यामध्ये 18 जर मिळवले
मी जर याच्यामध्ये 18 मिळवले तर 518 प्लस 18 म्हणजे 536 झाले. आता मला सांगा 5 ने भाग जाण्यासाठी एकक स्थानी काय पाहिजे? तुम्ही म्हणा सर एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे. इथं आहे का? नाही एकक स्थानी, तर इथं 6 म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल. मी जर याच्यात 18 मिळवले तर तुम्ही म्हणा सर 1018 झाले. किती झाले? 1018. आता 18 मिळवल्यानंतर 28, 36 आणि 45 ने भाग जातो असं त्यांचं म्हणणं आहे. आता मला सांगा 45 ने भाग जात असेल तर साहजिकच 45 चे जे काही अवयव आहे त्यांनी पण 100% भाग जाणारच आहे. मग आता मला सांगा 5 ने भाग जाण्यासाठी एकक स्थानी काय पाहिजे? तुम्ही म्हणा सर एकक स्थानी पाहिजे 0 किंवा 5. इथे येतोय का? नाही, ऑप्शन कॅन्सल. त्याच्यानंतर इथं जर तुम्ही 18 मिळवले तर इथं सुद्धा तुमच्याकडे किती येईल? 296. एकक स्थानी 5 किंवा 0 येत नाहीये, हा पण ऑप्शन कॅन्सल. राहिला फक्त हाच ऑप्शन, तुम्ही याला स्टिक मार्क करणार आहे आणि हेच त्याचं उत्तर आहे. आता जर तुम्हाला कोणाला वाटत असेल तर हा प्रश्न क्रॉस चेक करून पाहायचा आहे. तर 1242 मध्ये तुम्ही 18 मिळवा, 18 मिळवल्यानंतर 1260 होतील. किती होतील? 1260. 5 ने पण भाग जातोय, एकक स्थानी 0 आहे. 9 ने पण भाग जातो, 6 2 8 1 9, 9 ने पण भाग जातोय. 28 म्हणजे 4 7 28. 4 ने भाग जातोय कारण शेवटच्या दोन अंकांना 4 ने भाग जातोय. 7 ने पण भाग जातोय. 36 म्हणजे 9 चौक 36. आता पहा 9 ने भाग गेला आणि 4 ने भाग गेलाय, तर उत्तर काय आहे? लास्ट ऑप्शन आहे 4. इथं बाकीचं डोकं लावायचं नाही. क्वेश्चन आपल्या पद्धतीने हँडल करता आले पाहिजे पेपरला, हे लक्षात घ्या फक्त. ठीक आहे, व्हिडिओ तीनदा पहा जेणेकरून तुमचे हे कन्सेप्ट मी कोणत्या पद्धतीनं काय अप्रोच वापरतोय, कसा सोडवतोय प्रश्न हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कारण नुसतं पारंपरिक मेथड ज्याला आपण म्हणतो एक्स वापरा किंवा हे वापरा, त्यांनी चालून आता सध्या ज्या काही स्पर्धा परीक्षेचे जे काही पेपर आहे याच्यामध्ये पास होणं थोडंसं अवघड आहे. कारण आपण तेच पानभर उत्तर काढणार आणि मग टिक मार्क करणार. थोडंसं आपल्याला आपला अप्रोच बदलावा लागेल, 100% बदलावा लागेल. थोडा क्वेश्चनकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पण बदलावा लागेल, 100% बदलावा लागेल. तर आपण दिलेल्या वेळात पेपर कव्हर करू शकतो. नाहीतर असं होतं का आपल्याला गणित येत होतं पण टाइमच येत नव्हतं, मग याला काही अर्थ उरत नाही. ठीक आहे, तर थोड्याशा आपण ज्या गोष्टी बेसिक न केल्या त्याचाच आता तुम्हाला थोडासा पुढच्या लेवलला विचार करावा लागणार आहे. जसं की मी प्रत्येक वेळेस सांगतो, जसं की आपल्याला पहिलं 2G नेटवर्क होतं. ठीक आहे, 2G नेटवर्क होतं. ज्यावेळेस आपल्याला एखादा व्हिडिओ बघायचा असेल त्यावेळेस आपल्याला तो खूप गुंतत चालत होता. त्याच्यानंतर अपडेट झालं नेटवर्क, 3G आलं, 4G आलं, आता 5G आलंय. आता एकदमच स्पीड होतोय. तसं पण आपली जुनी जी मेथड आहे, एक्सची मेथड, जे कोणी वापरत असेल ती म्हणजे आपली जुनी 2G ची मेथड आहे. तिला सोडवायला गेलं तर बराच वेळ लागतोय. आपण आपल्या मेथड, आपण आपला अप्रोच पण चेंज करायला पाहिजे. मी तुम्हाला एवढं सांगतो का जसं की आपल्याला कुठं जर नेटवर्क नसेल मिळत तर आपल्याला 2Gचं नेटवर्क मिळतं पहा. मग जर आपल्याला एखादा प्रश्न सुटत नसेल तर तुम्ही तिथं एक्सचा विचार करू शकता. ठीक आहे, पण तोपर्यंत तरी तुमचं लॉजिक बिल्ड झालं पाहिजे. प्रश्न वाचून प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, प्रश्नाची भाषा समजणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता पहा, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती जिला 3, 5, 8, 12 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळेस 2 बाकी उरते. आता त्यांनी काय सांगितलंय का 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, बरोबर आहे का नाही? मग आता तुम्हाला 3, 5, 8 आणि 12 यांचा आधी लसावी काढावा लागेल. त्या लसावीच्या मल्टिपल मध्ये म्हणजे गुणकामध्ये 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या शोधावी लागेल आणि नंतर काय करावं लागेल, तुम्हाला 2 मिळावं लागेल. हा अप्रोच खूप लेंदी होतोय. बर, मग याला सोडवायचं कसं? आता त्यांनी काय सांगितलंय का 3, 5, 8 आणि 12 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळेस 2 बाकी उरते. मला एक लक्षात आलं का प्रत्येक वेळेस 2 बाकी उरते ना, म्हणजे ऑप्शन मध्ये 2 बाकी उरते ते 2 ऍड करूनच दिले. मग जर तुम्ही याच्यामधून प्रत्येकातून जर 2 वजा केले तर पहिला ऑप्शन माझा असं होईल पहा, 99,997 होईल. कारण मी आता पहा त्यांनी सांगितलंय प्रत्येक वेळेस 2 बाकी उरते. आता मी प्रत्येक वेळेस 2 बाकी उरते ना, ती 2 बाकी काढून टाकतो. ठीक आहे, मग जर 2 बाकी आपण काढून टाकली तर 3 ने पण भाग गेला पाहिजे, 5 ने पण भाग गेला पाहिजे, 8 ने पण भाग गेला पाहिजे, 12 ने पण भाग गेला पाहिजे. आता मी 99,999 2 काढून टाकले तर 99,997 होईल. मला सांगा या सगळ्यांनीच भाग गेला पाहिजे, 3 ने गेला पाहिजे, 5 ने गेला पाहिजे, 8 ने गेला पाहिजे आणि 12 ने पण गेला पाहिजे. 5 ची कसोटी, इथं तुम्हाला कसोट्या पाठ पाहिजे. 5 ची कसोटी काय? एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे. इथं एकक स्थानी किती आहे? 7 आहे.
हा ऑप्शन गेला, पहिला ऑप्शन कॅन्सल. दुसरा जर विचार केला तर इथं पहा, एक 99,948 आहे, त्याच्यातून जर तुम्ही 2 कमी केले तर 99,946 राहतील. 5 ने भाग जाईल का? तुम्ही म्हणाल नाही सर 5 ने भाग जाणार नाही, कारण 0 किंवा 5 नाहीये. हा ऑप्शन गेला, म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन पण गेला. त्याच्यानंतर पहा 99,962. आता 99,962 म्हणून 2 कमी करू लिहिणार म्हणजे किती? 60 लिहिणार. 99,960. ज्याला 5 ने भाग जातो का? तर 5 ने भाग जातो. कदाचित हे उत्तर असू शकतं. आपण अजून पुढचा ऑप्शन चेक करू. मग पुढचा ऑप्शन काय आहे? तर पुढचा ऑप्शन असा आहे 99,722. त्याच्यातून जर तुम्ही 2 वजा करून लिहिले तर 99,720 आहे. मग आपल्याकडे 2 ऑप्शन असे आले का ज्यांच्या एकच स्थानी काय आहे? तर एकच स्थानी 0 आहे. पहा इथं पण 60 आहे, इथं पण 20 आहे, म्हणजे याला 5 ने भाग जाणार आहे. बरोबर ना? 5 ने भाग जाणार आहे. मग आता मी 3 ची कसोटी वापरतो, फक्त ह्या दोघांनाच वापरणार आहे, कारण 2 ऑप्शन आपले ऑलरेडी कॅन्सल झाले. खूप इझी आहे, पण मला एक्सप्लेन करायला वेळ लागतो, हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. मग आता 3 ची कसोटी काय? दिलेल्या अंकातील संख्यांची बेरीज ही 9 ने भाग जाणारी असावी. इथं पण दिसते, इथे पण दिसते, म्हणजे 3 चा विषयच नाही. मग आपण आता 8 चा विचार करू. 8 ची कसोटी काय? शेवटच्या 3 अंकांना भाग गेला पाहिजे. याला पण जातोय 3 ने भाग, 8 ने भाग, आणि याला सुद्धा 8 ने भाग जातोय. आता पहा याला पण 8 ने भाग जातोय, याला पण 8 ने भाग जातोय. 8 9 72 आणि 12 8 96, म्हणजे पुरा भाग जातोय. आता 12 म्हणजे काय? तुम्ही म्हणा सर 3 चोक 12. 12 ची कसोटी काय? 3 आणि 4 ची एकत्रित कसोटी. 3 ने भाग जातोय, 4 ने पण जातो ना. पहा 20 ला जातोय, 60 ला जातोय. मग 2 उत्तर आहे का? नाही. आता इथं समजण्यासारखी एक गोष्ट आहे, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. काय आहे? मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. आता मला सांगा 99,962 मोठे का 99,722 मोठे? मग तुम्ही म्हणा सर 99,900, इथं पहा 962 आणि 722 काय मोठे? तुम्ही म्हणा सर 99,962 मोठे. मोठी विचारली होती म्हणून याला टिक मार्क केलेले आपण. क्लिअर? रिपीट करा क्वेश्चन, बघायला काही अडचण नाही. ठीक आहे, रिपीट करा, पण ह्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे. आपल्याला असं वाटतं पेपरला अवघड आहे. पेपर अवघड नाही, पेपर कसा टॅकल करायचा हे माहित नाही आपल्याला. ठीक आहे, आपली कन्सेप्ट क्लिअर आहे, टॅकल कसा करायचा हे माहित नाही. नेक्स्ट पहा, 3 अंकी 2 संख्यांचा मसावी 17 आणि लसावी 714 आहे, तर त्या 2 संख्यांची बेरीज किती? ठीक आहे, 3 अंकी 2 संख्यांचा मसावी 17 आणि लसावी 714 आहे, तर त्या 2 संख्यांची बेरीज किती? तर आपण या टाईपचा पण प्रश्न बघितलेला आहे. बरं, कसा करायचा आहे सॉल्व? मी तुम्हाला सांगितलं का जर समजा तुम्ही जो काही लसावी आहे 714 त्याला जर मसावीने भाग दिला तर खाली उरतात असामायिक अवयवांचा गुणाकार. खाली काय उरतं? असामायिक अवयवांचा गुणाकार. मग आता मी 17 ने भाग देतो, 17 1 17, तर पहा 17 चौक 68, खाली किती उरले? तर तुम्ही म्हणा सर 3 उरले, 34 झाले. 17 दुने 34 म्हणजे 42 उरले. ठीक आहे, आता हे 42 म्हणजे काय? हा 42 म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार आहे. मग याचे असामायिक अवयव काय? तुम्ही म्हणा सर 26 42, 26 42. आता तुम्हाला काय विचारलंय? तर त्या 2 संख्यांची बेरीज किती? आता त्या 2 संख्यांची बेरीज किती? तर काही जण काय करतील? 17 गुणिले 6 करतील, म्हणजे ती पहिली संख्या मिळेल. काही जण 17 गुणिले 7 करतील, दुसरी संख्या मिळेल, आणि मग त्यांची बेरीज करतील. पण मी काय करतो? 6 आणि 7 किती आहेत? 13. 6 आणि 7 किती आहेत? 13. 13 गुणाकारामध्ये मसावी किती आहे? 17. आता पहा 17 त्रिक 51, हातचे गेले 5, 17 1 17, 17 आणि 5 किती झाले? 22. उत्तर किती यायला पाहिजे? 221. तर ऑप्शन नंबर काय आहे? तिसरा ऑप्शन आहे 221. असामायिक अवयव. तुम्हाला जरी असं जरी विचारलं असतं का यांच्यातला फरक किती आहे? ठीक आहे, त्या 2 संख्यांमधला फरक किती आहे? तर 7 आणि 6 मध्ये 1 चा फरक आहे. 1 ला फक्त मसावीने गुणायचं आहे. मसावी किती? तुमचा 17, म्हणजे 17 चा फरक आहे. बेरीज विचारली 7 आणि 6 13, यांची बेरीज केली, बेरजेला काय केलं आपण? मसावीने गुणलं. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, 2 संख्यांचा मसावी 8 आहे व तर लसावी खालीलपैकी कोणती संख्या नसेल? आता पहा 2 संख्यांचा मसावी काय सांगितलंय? 8 सांगितलंय, आणि खालीलपैकी त्यांचा लसावी खालीलपैकी कोणती संख्या नसेल म्हणलंय बरं का? नसेल म्हणलं
मग आता तुम्हाला माहिती आहे का लसावीला 100% मासावीनं भाग जातो. का बरं? कारण लसावीची व्याख्याच अशी आहे का लसावीमध्ये मासावी हा असतो म्हणजे असतो. लसावी म्हणजे काय? मासावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. मग आता मला सांगा, 8 ने 48 ला पुरा भाग जातोय, 8 ने 24 ला पुरा भाग जातोय, 8 ने 72 ला पुरा भाग जातोय, फक्त 8 ने 68 ला पुरा भाग जात नाही. म्हणजे खालीलपैकी कोणती संख्या लसावी नसेल? तर खालीलपैकी 68 ही संख्या लसावी नसेल. ठीक आहे, 68 ही संख्या लसावी नसणार आहे, समजून घ्या. सगळ्यात महत्वाचं प्रॉपर व्याख्यानावर काम करा लसावी मासावीच्या, तर ऑटोमॅटिक समजायला सोपं जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा, दोन पूर्णांक संख्यांचे गुणोत्तर काय रे? एक्सास वाय. मग दोन पूर्णांक संख्या ज्यांचा गुणोत्तर आहे एक्स आणि वाय, एक्सास वाय, तर त्या दोन संख्यांचा मासावी व त्या दोन संख्यांचा मासावी काय आहे? झेड आहे. तर त्या दोन संख्यांचा लसावी. मग लसावी बरोबर तोंडी तोंडी उत्तर निघतात. लसावी बरोबर मासावी गुणिले काय? असामायिक अवयव, असामायिक अवयवांचा गुणाकार, अवयवांचा गुणाकार म्हणजे काय? लसावी. मासावी किती दिलाय? तुम्ही म्हणा सर मासावी झेड आहे. गुणाकारामध्ये असामायिक अवयव याच्यामध्ये काहीच सामायिक नाहीये, एक्स वेगळा आहे वाय वेगळा आहे. मग एक्स गुणाकारामध्ये वाय म्हणजे त्याचा अर्थ एक्स गुणिले वाय गुणिले झेड हा काय झाला? लसावी झाला. तर तुमचा ऑप्शन नंबर 4 आहे, एक्स गुणाकारामध्ये वाय गुणाकारामध्ये झेड. आतापर्यंत काय केलं? आतापर्यंत जे बेसिक कन्सेप्ट आहे त्याला धरून क्वेश्चन सॉल्व्ह करून राहिले. त्याच्यात वेगळं काही केलंय का? अजिबात नाही. ठीक आहे, आता पहा, मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या कोणती जिला 42, 44, 26, 39 आणि 40 ने निशेष भाग जातो? मोठ्यात मोठी 6 अंकी, या सगळ्या 6 अंकी आहे, त्याच्यातली पण मोठ्यात मोठी शोधायची तुम्हाला. कोणती आहे? तर जिला 42, 44, 26, 39 आणि 40 ने निशेष भाग जातो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा प्रश्न सोडवायचा असेल तर काही जण काय करतात? 42 ने याला भाग देऊन पाहतात, नंतर 44 ने. तर असं करायचं नाही. किंवा काही जण काय करतात? 42, 44, 26, 39 आणि 40 यांचा लसावी काढतात आणि त्या लसावीना इकडे भाग देण्याचा प्रयत्न करतात. प्रोसेस खूप मोठी होईल. मग कसं सोडवायचं? सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ही जी काही ना 42, 44, 26, 39 आणि 40 यांचे अवयव काढता आले पाहिजे. जसं की 42, 44, 26, 39 आणि 40. एखादा स्मार्ट व्यक्ती आहे, स्मार्ट मुलगा आहे, त्याच्या डोक्यात लक्षात येईल का 44 म्हणजे काय? तुम्ही म्हणा सर 11 गुणिले 4, 11 चौक 44. कसोट्यांवर आधारित प्रश्न पण झालेले आपले. कसोट्यांचा आधार घेऊन हा प्रश्न मी सॉल्व्ह करू राहिलो, ना की लसावी मासावी शोधून. मग आता मला माहिती आहे, जर 44 ना या संख्येला भाग जात असेल तर 100% त्याच्या अवयव जे आहे 11 आणि 4 त्याने पण भाग जाणार. मग आता मी 4 ची कसोटी वापरतो, तर शेवटच्या दोन अंकांना 4 ने भाग गेला पाहिजे. 54 आहे, 4 ने भाग जात नाही, कॅन्सल. बाकीच्यांनी नाही दिलं तरी चालत, काही घेणं नाही मला. परत इथं 53 आहे, 4 ने पुरा भाग जात नाही, कॅन्सल. 58 आहे, 4 ने पुरा भाग जात नाही, कॅन्सल. एकच ऑप्शन राहिला आणि तेच तुमचं उत्तर आहे. ज्याला वाटत असेल त्याने तुमच्या पद्धतीने करून पहा. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचा एक मुद्दा असा आहे का तुम्हाला असं वाटत असेल का हे मी माझ्या पद्धतीने प्रश्न सेट केले, तर मी तुमचं याला प्रूफ देऊ शकतो का हे मागच्या वर्षीचेच 2019 ते 22 मध्ये जीडीचे प्रश्न आहे. ठीक आहे, आपण मनाने काही टाकत नसतो, हे लक्षात घ्या. हा, पुढे पहा, 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती जिला 21, 35 आणि 56 ने निशेष भाग जाईल? आता ज्याप्रमाणे प्रश्न सॉल्व्ह केला त्याचप्रमाणे हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, हे तुम्ही होमवर्क करणार आहे. हेच काय करणार? तुम्ही होमवर्क करणार आहे, तुम्ही स्वतः सोडून पाहणार आहे. ठीक आहे, तुम्हाला ऑप्शन पण दिले, तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून पाहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 2019, सॉरी इथं 2019 नाही, इथं थोडीशी टायपिंग मिस्टेक आहे. तर 2091 आहे. किती आहे? 2091. बरं, 2091, 3485 व 4879 या संख्यांचा मासावी एक्स आहे. तर एक्स या संख्यातील अंकांची बेरीज किती? तर हा प्रश्न थोडासा लेंदी आहे, याला करण्याचा अप्रोच पण थोडासा वेगळा आहे. हा याचा जो काही मासावी काढायचा आहे आपल्याला, आता पहा मोठ्या मोठ्या संख्या आहे आणि त्यांचा मासावी शोधायचा आहे. तर तुम्हाला भागाकार पद्धत वापरायची आहे.
आता ती आपण शिकलेलो नाहीये, पण कशी वापरायची किंवा कसं सोडवायचं हे लक्षात घ्या. मी ज्याप्रमाणे सोडवतोय त्याप्रमाणे तुम्ही मला कॉपी करा, तुमच्या ती मेथड पण लक्षात येऊन जाईल. सगळ्यात लहान दोन संख्या घ्यायच्या आहे, जसं की 2091 आणि 3485. यांना काय करायचंय, जी काही 3485 आहे तिला 2091 ने भाग द्यायचा आहे. कसं द्यायचा ते पण लक्षात घ्या. आता तुम्ही काय करणार आहे, 3485 ला 2091 ने भाग देणार आहे. आपल्याला माहिती आहे का 2चा भाग जाऊ शकत नाही, कारण 2चा भाग जर दिला तर 2000च्या दुप्पट किती होईल, 4000. इथं 4000 पेक्षा लहान संख्या आहे, मग 1चाच भाग जाईल. 2091 मायनस केले, खाली किती उरले, तर 5 मधून 1 गेला, 4 उरले. 18 मधून 9 गेले, 9 उरले. 4 मधून 1 गेला, 3 उरले. 3 मधून 2 गेले, 1 उरला. परत आता जी काही बाकी उरली 1394, या संख्येने आपण आधी ज्या 2091 ने भाग दिला होता ना तिला भाग द्यायचा. म्हणजेच काय करायचंय तुम्हाला आता, 1394 ने 2091 ला भाग द्यायचा. 2091 ला भाग द्यायचा. आपल्याला माहितीये का 1300च्या दुप्पट किती आहे, तुम्ही म्हणा सर 2600. इथे तर 2000 आहे, म्हणजे 1चाच भाग जाईल. 1394 वजाबाकी केल्यानंतर एकातून म्हणजे 11तून 4 गेले तर खाली किती उरले, तुम्ही म्हणा सर 11 मधून जर 4 गेले खाली उरतात 7. आजचा दिला 1. आता पहा 19 मधून जर समजा 10 गेले तर खाली उरतात 9. आजचा दिला 1. 10 मधून जर 4 गेले तर खाली उरतात 6. म्हणजे इथे किती आले, 697. ओके. आणि 2तून 1 गेला 0, म्हणजे झाले 697. आता ह्या 697 ने परत 1394 ला भाग द्यायचा. मग आता परत 1394 मी इथे दिले. ओके. मग आता तुम्हाला कळतंय का 6च्या दुप्पट किती आहे, 1200. इथं आपण जर ठोक 697 ऐवजी 700 जर धरले, 700 दुने 1400. किती कमी, इथं 3 कमी आहे. मग 3 दुने 6 कमी पाहिजे, तर 1400 म्हणून 6 कमी करा, बरोबर भाग जातोय. तर पूर्ण भाग जातोय 697 गुणाकारामध्ये 2 म्हणजे 1394. बाकी किती उरली, 0. बरोबर ना, बाकी किती उरली, 0. म्हणजे ही प्रोसेस तुम्हाला तोपर्यंत करायची आहे जोपर्यंत बाकी 0 उरत नाही. आता इथं किती आहे, तुम्ही म्हणा सर आता इथं 697 आहे, मग हा तुमचा मासावी आहे का, तर हा मासावी असू शकतो, किंवा याचा एखादा अवयव असेल तर तो मासावी असणार आहे. आता परत ह्या 697 ने जी काही राहिलेली संख्या आहे 4879 त्याला भाग द्यायचा आहे. त्याला भाग दिल्यानंतर तो आता जर पूर्ण भाग गेला तर समजून जा का 697 काय आपल्याकडं हा तुमचा काय आहे, मासावी आहे. फक्त भाग जातो का नाही ते क्रॉस चेक करू आपण. 4879 1 मिनिटासाठी काय आहे, आपल्याला कशाला भाग द्यायचं आहे, तर पहा आता 4879 त्याला भागिले 697. थोडा प्रोसेस जास्त लागणार आहे, मी सांगू तुम्हाला, कारण थोडासा लेंदी प्रश्न आहे. बरं, आता इथं काय गृहीत धरा, इथं समजा 700 आहे असं गृहीत धरा. तर 700 गुणाकारामध्ये 7 केलं तर 7 7 49, बरोबर आहे का नाही, 7 7 49 होतात, बरोबर आहे का नाही. मग आपण थोडं काय करू, 697 ला जर समजा 7 ने गुणलं तर 7 7 49, आजचे किती गेले 4, 7 9 63, 63 आणि 4 67, आजचे किती गेले 6, 26 42, 42 6 48. म्हणजे 697 ला जर तुम्ही 7 ने गुणलं तर बरोबर 4879 ला पूर्ण भाग जातोय. पहा पूर्ण भाग जातोय, भागाकार 7 येतोय आणि बाकी काय उरते, 0 उरते. म्हणजे जो आपला मासावी आहे तर तो आपला मासावी आहे 697. म्हणजे इथून मासावी किती आला, तर तुम्हाला मी सांगणार का मासावी आला 697. पण तुम्हाला काय विचारलंय, तर x या संख्येतील अंकांची बेरीज, म्हणजे जो काही मासावी तुमचा 697 त्यांच्या अंकांची बेरीज 6 + 9 + 7 म्हणजे किती, 13 9 22. तर किती यायला पाहिजे, 22 यायला पाहिजे. तर ऑप्शन नंबर काय तुमच्याकडं 2 नंबर ऑप्शन आहे 22. याचं उत्तर किती आहे, 22 आहे. असंच तुम्हाला कदाचित गुणाकार पण विचारू शकतात, त्यांच्या अंकांचा गुणाकार किती, तर 6 × 9 × 7 तो गुणाकार असणार आहे. ठीक आहे. तर हे होते आपले सगळे मासावी लासावीचे थोडेसे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जे वारंवार विचारले, त्याच टाईपचे विचारले, ते ऑलरेडी आपल्या लेक्चर मध्ये झालेले आहे, त्याच्यामुळे मी ते काही रिपीट केलेले नाहीये. ठीक आहे.